बायकोच्या होला हो केलं नसतं तर आज ही परिस्थिती आलीच नसती. थांबण्याची जे नशिबात होतं ते झालं. आता याच्यावर बोलून काय उपयोग नाही. साहेब तुम्ही पैसे घेऊन जा. काय करू मी याचं? त्यापेक्षा ते पैसे तुम्हीच घेऊन जा. अप्पा जी, हम ये पैसे नहीं ले सकते. अजून थोडा वेळ आहे. बघा वटवता येत आहेत का ते. अहो तितकाच तुमचाही फायदा होईल. फार नाही काहीतरी करता येईल. माझ्याकडे खोलीत ढीक पडलाय या पैशांचा. त्यात तुम्ही अजून भर घालताय. काहीच किंमत नाही या पैशांना. त्यापेक्षा घेऊन जा हे पैसे. या पैशासाठी माझं राहतं घर गेलं. डोक्यावरचं छप्पर एका क्षणात गेलं आणि तू म्हणता याला किंमत नाही म्हणून. याची किंमत माझ्याशिवाय दुसरं कोणाला कळणार आहे? तुमच्या त्या खोलीत पडलेला पैसा मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? किती स्वप्न बघितली विस्कटली असती आणि एका क्षणात कागदाचे तुकडे झालेत ते. अशा पैशाच्या मागे धावून काय मिळवलं तुम्ही? अप्पा जी, हमें पता है कि हम इतने बड़े नहीं हैं कि कोई सलाह दें आपको. पर जितना हम आपको जानते हैं, जितना समझा है हमने आपको, ये जरूर कहना चाहते हैं कि ये सही वक्त है अपनी गलती सुधारने का. बरोबर आहे आप्पासाहेब. मला सुद्धा असं वाटतं की तुम्ही हा काळा पैसा सरकारला जाहीर करावा. मला खात्री आहे की सरकार यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल आणि तुम्हाला साथ देईल. थोडं नुकसान होईल पण बाकी आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. पैसे एवढे करकरीत नसतो तरी मनाने आम्ही चांगले आहोत. आपण कधीच नुकसान फायद्याचा विचार नाही केला. पण बरं वाटलं तुम्ही आपुलकीने बोललात. लहानपणी खाल्लेल्या खस्तांमधून माणुसकीवरचा विश्वास गेला होता. त्यामुळे फक्त पैसाच हाच आईबाप हेच समजत होतो. तुमच्यासारखा बाप माणूस तेव्हा भेटायला हवा होता. कदाचित खूप माणसं कमवली असती. पण ठीक आहे, काही हरकत नाही. पण सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. चला येतो आम्ही. हे काय एवढ्यासाठीच आला होता तुम्ही? नाही, तुमचे पैसे तुम्हाला परत करायला आलो. मला कल्पना आहे माझ्या कुठल्याही अपेक्षा नाही त्याच्या बदल्यात. कारण आता या पैशाला काही किंमत राहिलेली नाही. पण तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर. सावंत साहेब, एक मिनिट. तुम्ही खूप मोठे आहात. पैशाने नाही, मनाने, माणुसकीने. आणि चूक फक्त तुमच्या सुनेची नाहीये तर माझीही आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.